श्री स्वामी समर्थ. मीन राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. नवीन आठवडा म्हणजे नवीन संधी, नवीन विचार आणि जीवनात काहीतरी बदल घडवण्याची एक सुंदर सुरुवात. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा भावनिक, थोडासा प्रेरणादायी आणि काही प्रमाणात परिवर्तन घडवणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या मनात अनेक विचारांची गर्दी होईल. काही जुने प्रश्न पुन्हा समोर येतील, तर काही नवीन संधी तुमच्या दारात येऊन उभ्या राहतील. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप काही बदल घडवून आणू शकतो. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आठवडा तुमच्यासाठी आत्मपरीक्षण आणि नव्या सुरुवातीचा संकेत देणारा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ, अस्वस्थता आणि मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो, पण हे सगळं तात्पुरतं असेल. तुम्ही स्वतःच्या भावनांना समजून घेतले तर अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच सापडतील. या काळात तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखाल. कधीकधी एकटेपणा जाणवेल, पण हाच एकटेपणा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मजबूत बनवेल. आठवड्याच्या मध्यावर तुमचा आत्मविश्वास वाढू लागेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. काही ठिकाणी नशीबही तुमची साथ देईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा थोडा आव्हानात्मक पण शिकवण देणारा ठरेल. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील. कधीकधी असे वाटेल की तुमच्यावर जास्त जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत, पण लक्षात ठेवा, या जबाबदाऱ्या तुमच्यावर विश्वास ठेवूनच दिल्या जात आहेत. तुमची मेहनत आणि सातत्य यामुळे तुम्ही हे सर्व व्यवस्थित पार पाडू शकता. सहकाऱ्यांशी बोलताना संयम ठेवा. एखाद्या छोट्या गैरसमजामुळे मोठा वाद होऊ शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरणे गरजेचे आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन विचार करण्याचा आहे. जुन्या पद्धतींमध्ये बदल करण्याची गरज भासेल. काही नवीन योजना सुचतील, मात्र मोठ्या गुंतवणुकीत घाई करू नका. जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क साधल्यास चांगले फायदे मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात थोडी स्थिरता आणि समाधान मिळेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलन साधण्याचा आहे. उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, त्यामुळे बजेट सांभाळणे गरजेचे आहे. या काळात तुम्हाला पैशाचे महत्त्व अधिक जाणवेल. अनावश्यक खर्च टाळण्याची सवय लागेल. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटासा आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्यामुळे मनाला थोडासा दिलासा मिळेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनांच्या लहरींसारखा असेल. कधी आनंद, कधी थोडासा तणाव. जर तुम्ही नात्यात असाल तर जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा. मनातल्या गोष्टी दडवून ठेवू नका. एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे, पण शांतपणे बोलल्यास सर्व काही ठीक होईल. विवाहित व्यक्तींनी कुटुंबाला वेळ द्यावा. कामाच्या धावपळीत नात्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना एखादी खास व्यक्ती भेटू शकते. ही ओळख हळूहळू एका सुंदर नात्यात रूपांतरित होऊ शकते. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात मिश्र राहील. कधी आनंद, कधी थोडासा तणाव. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेद होऊ शकतात, पण संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला काही महत्त्वाचे धडे मिळतील. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते, त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक पण प्रगती करणारा आहे. अभ्यास करताना एकाग्रता कमी होऊ शकते, पण तुम्ही नियमित अभ्यास केल्यास यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आळस टाळावा. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची मदत यामुळे आत्मविश्वास वाढेल. कला, संगीत किंवा लेखन क्षेत्रात रस असलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. मानसिक ताण, थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. योग, ध्यान आणि प्राणायाम केल्यास मन शांत राहील. आहारात हलके आणि पौष्टिक अन्न घ्या. बाहेरचे अन्न टाळा. पाणी जास्त प्या आणि शरीराची योग्य काळजी घ्या. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमचा कल आध्यात्मिकतेकडे वाढेल. देवपूजा, मंत्रजप आणि ध्यानधारणा केल्याने मनाला शांती मिळेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्यास मनाला समाधान मिळेल. तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याचा हा योग्य काळ आहे. मीन राशीच्या व्यक्तींनो, जीवनात येणारे प्रत्येक चढ-उतार आपल्याला काहीतरी शिकवून जातात. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा. तुमच्या मनातील ताकद तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावना, आत्मविश्वास आणि बदल यांचा सुंदर संगम ठरणार आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला मनात थोडा गोंधळ, अस्वस्थता आणि विचारांची गर्दी जाणवू शकते. काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत असे वाटेल, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल आणि तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागा होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर तुमच्या मेहनतीची दखलही घेतली जाईल. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहणं गरजेचं आहे. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखल्यास कोणतीही अडचण जाणवणार नाही. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाची शिकवण देईल. संवाद आणि विश्वास यांची किंमत समजेल. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात, पण प्रेम आणि संयम ठेवला तर नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ध्यान किंवा देवपूजा करा. यामुळे मनातील ताण कमी होईल आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची दिशा देणारा ठरेल. विश्वास ठेवा. प्रत्येक अडचणीत एक नवीन संधी दडलेली असते. धन्यवाद.